फायनली टाइम होता की सगळे रिअल इमोशन्स दाखवायचे. मला राकेश बापट हे व्यक्ती तर आवडतोच, पूर्वीपासूनच आवडतो. मला असं वाटतं की तो रिअल आहे, त्याचे इमोशन्स तो रिअल दाखवतो. पण आज पण आज मला दीपाली पण आवडली आणि अनुश्री सुद्धा आवडली. कारण येस. अनुश्रीनी सुद्धा तिचे इमोशन्स असे व्यवस्थित मांडले. तिला जे बोलायचं होतं ते व्यवस्थित बोल. तिने सांगितलं की ती अशी काय आहे. आणि जेव्हा ती म्हणत होती की मला नाही भेटायचंय कोणाला, मला नाही, ते कुठेतरी उर्मट वाटते. असंही वाटतं की मी मनात म्हटलं, "गं अनुश्री, तुला या इंडस्ट्रीमध्ये राहायचंय, तू असं नाही बोलून चालू शकत." पण मला असं वाटतं की काही लोक असू असू शकतात असे, की ज्यांना नाही इंटरॅक्ट करता येत काही लोकांबरोबर आणि वेळ लागतो त्या लोकांना हे करायला. आणि मे बी तिला त्या सर्टन सर्कलमध्ये काम करायची सवय झाली असेल, तर त्याच लोकांबरोबर मे बी पुढे जाऊन तिला होईल, अडॅप्ट करेल. पण आता सध्या तिची मनस्थिती नाहीये कोणाला भेटायची. तर ते मला खरं वाटलं की ती रिअल बोलत होती. ते काय, मग जे विशालनी जे सांगितलं ते तर मला खूपच भावलं, की हो. पहिल्या वेळेला जेव्हा त्याला शिक्षा दिली गेली होती आणि तेव्हा तिने त्याला सांगितलं, की तिने खोटं सांगितलं की तिने पण चोरी केली होती. का तर त्याच्याबरोबर कोणीतरी असावं म्हणून. तर मला असंच वाटतं ना, की बिग बॉस हे ह्या ज्या गोष्टी आहेत, या का नाही दाखवल्या गेल्या? म्हणजे दाखवत कारण नाही. ह्याच्यामुळे आपण आता तो म्हणला की ती म्हणाली तुझं जेवण तुला जेवण कोण बनवून देणार. म्हणजे खरंच ते हां. टचिंग होतं. हो. म्हणजे छान वाटली तिथं. मी पण तेच बोलले की खरंच छान वाटली. मग हे आपल्याला दाखवलंच नव्हतं. आपल्याला ते माहितच नव्हतं. कारण मग आपल्याला जे दाखवलं जातं त्याच्यावरूनच आपण जज करतो पर्सनॅलिटी, राईट? मग ते का नाही दाखवले गेले? कारण आपल्याला नेहमीच वाटलं की ही अनुश्री अशीच आहे की तिला अजिबात कोणाबरोबर भावना नाहीत. पण मग मला विशालचं सुद्धा वाटतं की मे बी विशालनी पण बोलून का नाही दाखवलंय आजच्या. पण मे बी तसंच आहे ना, की हा शोच असा जास्त विचार करायला गेले की आपल्याला उत्तर नाही मिळणार. पण तेच होतं की इथे येऊन सगळ्यांना भावना व्यक्त कराव्या लागल्या आणि आपापल्या भावना व्यक्त कराव्या. तर मला रिअल पर्सनॅलिटीज आज जे या शोमध्ये वाटले ते मला एकतर आरबी, मला दीपाली आणि मला अनुश्री हे रिअल वाटले. आणि त्यांचे इमोशन्स रिअल होते. त्यांनी ज्या पद्धतीने आरबीनी राखीला दिलं शेवटी चॉकलेट, ते मला वाटलंच होतं. मी म्हणत हा कोणाला देणार, कोणाला देणार. होपफुली तू दोघींपैकी कोणाला नाराज करू नकोस बाबा. आता सध्या दोघं खूप असे अपसेट आहेत एकमेकांवर. तर हा काय करेल, रेवाला तर देऊ शकत नाही. रेवाला कुठल्या तोंडाने देईल, काय देईल? मग त्यांनी त्यांनी मला वाटतं तो माझ्यापेक्षा हुशार, त्यांनी इझी वे आउट काढला. त्यांनी राखीला दिला आणि त्यांनी सांगितलं राखी फक्त सगळ्या घराला गिफ्ट आहे. बिग बॉसच्या घरासाठीच राखी एक गिफ्ट आहे म्हणून त्यांनी ते एक्सप्रेस केलं. कारण तिकडे तन्वी किंवा दीपालीपेक्षा पैकी एकाला कोणाला चूज करणं म्हणजे दुसऱ्याला खूप नाराज करण्यासारखं होतं. हे नॉर्मल सिच्युएशन नव्हती. तर तिथे मग त्यांनी जो घेतला निर्णय तो चांगला घेतला. राखीने सुद्धा तिने पण दीपालीला दिलं. तर तू राकेशने थोडासा इशारा केला वगैरे. पण मला असं वाटतं की तिकडे रियालिटी म्हणजे की कोणाची तरी भावना कशा आपण दुखवायच्या नाहीयेत, त्या हिशोबाने ते चॉकलेट दिलं गेलं होतं. तर कारण दीपाली ऍक्च्युली खूप इमोशनल आहे. तिला जरासं तिच्या मनाविरुद्ध काही झालं, ती इतरांना पण खूप प्रेम दाखवते, पण तिच्या विरुद्ध पण काही झालं तरी ती खूप ते एक्सप्रेस करते. आरबी सेफ गेम खेळला नाही, मला नाही वाटत सेफ गेम. दॅट वॉज सेफ म्हणू शकता तुम्ही, पण तो डिप्लोमॅटिक होता, तो करेक्ट होता. कारण त्यावेळेला असं सुद्धा मी काल म्हटलं की तो सँडविच झालेला आहे त्या दोघींमध्ये आणि दोघींना सांभाळून घेण्यासाठी त्याची तारेची कसरत चालू आहे. मग शेवटी तो उठून निघून गेला. पण त्याला मग डिप्लोमॅटिकली हो आपण आता आरबी सिलेक्टेड डिप्लोमॅटिकली येस, कारण तिकडे डिप्लोमॅटिक होणं गरजेचं होतं. नाहीतर दोघींपैकी एक कोणती. आणि एरवी त्यांनी हिला सिलेक्ट केलं दीपालीला. पण आज जर त्यांनी दीपालीला सिलेक्ट केलं असतं तर कदाचित तन्वीचं, कारण ऑलरेडी तन्वी आणि दीपालीचं जे झालं होतं ते तिकीट पार्टीला ते फाडून टाकण्याचं, त्याच्यावर आणखीन सिच्युएशन हाताबाहेर गेलं असेल. तो नेहमीच दोघांना सांभाळून घेत आलाय घरामध्ये. तर येस, मी म्हणेन की तो सेफ खेळला, डिप्लोमॅटिक खेळला. पण तो त्याच्या टीमसाठी करेक्ट खेळला, जसं त्याच्याकडनं एक्सपेक्टेड होतं तसा तो खेळला. आणि आज दीपालीने तन्वीला तिकीट टू पार्टी मधनं तिचं ते फाडून टाकलं आणि तिने ते व्यक्त केलं की का. तर मला असं वाटतं की तन्वी खरंच म्हणजे इथे बरेच लोक म्हणतात की तन्वीला खूप गेम खेळतो. मलाही वाटतं की तन्वीला गेम कळतो. तर त्या दिवशी जेव्हा तिने आरबीला तिकीट टू फिनालेसाठी वोट केलं होतं, तेव्हा तन्वीने ऍक्च्युअली डिस्कस करायला पाहिजे होतं दीपाली बरोबर आणि तिला स्वतःचं मनोगत सांगायला पाहिजे होती की का तिने दिलं नाही. बट तन्वीने ते डिस्कशन केलं नाही आणि त्याच्यामुळे जे इमोशन्स पेंटअप झाले दीपालीमध्ये ते तिने अगोदर व्यक्त करून दाखवले. मग तिला मुद्दामून तिला बोलली की आपण ड्रामा करायचं हे तू म्हणत होती. त्याच्यामुळे आणखीन त्याच्यामध्ये वाद झाले. आता असं झालं की जे दीपालीच्या मनात खतखत होतं त्याला काय म्हणतात ते आउटलेट दिली नाही तन्वीने, मी असं म्हणेल. तिला दिसत होतं की दीपालीच्या मनात खूप काही खतखतते तिच्या बाबतीत, स्पेशली त्या वोटिंगच्या बाबतीत. तर ते जर डिस्कशन तन्वीने केलं असतं दीपाली बरोबर, तर आता जो काही सिनारिओ झाला तो झाला नसता. आणि म्हणून दीपालीने तन्वीचं फाडलं आणि त्याच्यावर दोघांचं डिस्कशन झाले. तर मला थोडंसं इन्सेन्सिटिव्ह वाटली, तन्वी इन्सेन्सिटिव्ह वाटली. कारण तुम्ही जर काटा ग्रुप बनवलाय, काटा ग्रुप आता इथपर्यंत आलाय, तू एक निर्णय घेतला तिने आणि तुलाही कळलं होतं की तुझ्यामध्ये आणि रेवामध्ये तिने तुला वोट दिलं होतं. मग तन्वीचा तो काय म्हणतात ते, तिला तिला शी हॅड टू स्पीक, तिने बोलायलाच पाहिजे होतं ते. की तन्वीने हा मुद्दाम इश्यू पेंटअप करून ठेवला का, की कारण माहित होतं की दीपाली व्यक्त होणार. दीपाली ह्या घरात अशी आहे की ती एक्सप्लोजिव्ह आहे, तिच्या इमोशन्स मध्ये ती व्यक्त होणार आणि त्याच्यामुळे घरामध्ये वेगळे येते. आणि मग आज ज्या पद्धतीने सारखी तन्वी जे बोलत होती की मी जेव्हापासून तिकीट टू फिनाले जिंकली तेव्हापासून मला टार्गेट केलं जाते, मी जेव्हापासून तिकीट टू फिनाले जिंकले तेव्हापासून हे लोक सगळे हे मुद्दे काढतात. तर ते वारंवार मला असं वाटतं की आतापर्यंत म्हणजे ते ओपनली कोणी म्हणजे जरी मागून तिच्या गेम बद्दल बोलत असेल तरी ओपनली तिला कोणी असं तिकीट टू फिनालेवर ना तिला कोणी असं जेलसी दाखवली
बोललेली अशी नव्हती. असू शकते आणि ते मानवी भावना आहेत, ते कोणालाही वाटणार. पण ते तिला जर वाटत होतं तर तिने ते दीपाली बरोबर तसं बोलायला पाहिजे होतं, की तुला त्याचा राग आलाय का, की मला टिकीट तुकडा. कारण जसं राखी म्हणाले, की हा घर इमोशन्स व्यक्त करण्याचा आहे. तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही बोला. आणि खरं ना, आज आपल्याला 2-4 दिवस जे सगळ्यांचे इमोशन्स कळते, आपल्याला आवडतोय तो टास्क. जरी खूप काही मोठे-मोठे टास्क नसले, तरी यांचे इमोशन्सच ऐकण्यामध्ये आपल्याला मजा वाटते. बिकॉज दॅट इज व्हॉट इट इज. रिलेशनशिपचा टास्क आहे हा आणि शो आहे हा, तर तुम्ही इथे तुम्हाला व्यक्त होणं गरजेचं होतं. तर मला असं कुठेतरी असं वाटतं, की ती तन्वीनी मुद्दामून हे ते म्हणतात ना, घोंगडं भिजत ठेवलं, की ते दीपालीचं, की ते इमोशन्स बाहेर येणार आणि त्याची गच्चता होणार आणि मग ते असं दिसणार, की तिला टार्गेट केलं जातंय. तर मला नाही वाटत तिला वाईट वाटलं होतं दीपालीला, ती बोलली. पण तन्वी जर दीपालीशी बोलली असती, तर हे मॅटर झालं